आजचं जे वातावरण आहे, जे बदललेलं आहे, आपण असं सातत्यानं म्हणतो, तेव्हा नेमकं काय चुकलं तर आपण संविधानाला जनमानसामध्ये रुजवण्यामध्ये आपण कमी पडलेलो आहोत। नेमकं काय सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दलचे जे गैरसमज सातत्यानं पसरवले गेले ते जास्त लोकांपर्यंत पोहोचले। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे यांच्यातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्राध्यापक नीलम पंडित यांनी भारतीय संविधान, 3 गैरसमज व आजचे प्रश्न याबद्दल व्याख्यान दिले। नमस्कार साथींनो, आज महिन्याचा शेवटचा सोमवार। आपण आपल्या शहरानंतर सोमवारी आपली साप्ताहिक बैठक होती इथं आणि शेवटच्या सोमवारी आपण एखादा विषय घेऊन एखाद्या व्याख्यात्याला त्यातल्या तज्ज्ञ माणसाला बोलवतो आणि त्या विषयावरची मांडणी करतात, त्याच्यावर आपण चर्चा करतो, प्रश्नोत्तर करतो। तर आता 26 नोव्हेंबर म्हणजे परवा बुधवार हा संविधान दिवस आहे। संविधान दिवस असल्यामुळे आपण ती संविधानाविषयी आपण म्हणजे तसं आपल्याला माहिती आहे, पण त्यातल्या त्या आणखी त्याच्यात अनेक वेगळे पैलू, वेगळ्या गोष्टी माहिती पडाव्या यासाठी आपण, आणि आज जे काही वातावरण आहे की त्याच्याशी ते आपल्याला कसं को रिलेट करता येईल, म्हणजे संविधान आणि आजच्या समस्या, असा आजचा हा विषय घेतलेला आहे। आपले अध्यक्ष वसंत कदम यांच्या पुढाकाराने आपण हा विषय घेतलेला आहे आणि त्यांच्या सूचनांनुसार आपण आपल्याला नीलम पंडित प्राध्यापक यांना इथं आमंत्रित केलेलं। आपल्याला माहिती आहे की संदीप बर्वे पण 2-3 वेळा इथे येऊन ते बोललेले, त्यामुळं त्यांचाही एकंदर ह्या विषयावरचा अभ्यास आणि यांचाही एकंदर या विषयाचं काम खूप चांगलं आहे आणि त्यांना काही गोष्टी आपल्यापर्यंत पोचवायच्या आहेत, त्या या निमित्ताने त्या पोचवतील। ठीक आहे, आपण आजच्या आपल्या वक्त्या आणि ते पण येते का, ठीक आहे। आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की मध्यंतरी आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे हे लहान मुलांसाठी म्हणजे थोडं बालवाङ्मय ही 5 पुस्तकं प्रकाशित केलेली, हा 5 पुस्तकांचा सेट आहे आणि या गोष्टीच्या माध्यमातून मुलांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे। तर आपल्या नेहमीच्या प्रथा म्हणा किंवा शिरस्त्याप्रमाणे आपण काही गुलाब पुष्प वगैरे देऊन स्वागत करत नाही, आम्ही पुस्तक देऊनच स्वागत करतो, संदीपला ते माहिती आहे। आणि त्याचबरोबर आपले अध्यक्ष वसंत कदम यांनी अध्यात्मवाद श्रद्धा की अंधश्रद्धा, प्राध्यापक यांना वालावलकर, आपल्यापैकी बहुतेकांना वालावलकरांचं नाव माहिती असेल तर ही 2 पुस्तकं देऊन आपण त्यांचं स्वागत करूया। आपल्यापैकी बहुतेक जण आपण यांना ओळखतोच, आपण त्यांना अनेक वेगवेगळ्या म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवर नाही पण इतर बऱ्याच ठिकाणी आपण त्यांना ऐकलेले, तरी सुद्धा आपण एकदा त्यांचा परिचय करून देऊ आणि परिचय करण्यासाठी मी जाधव सरांना आमंत्रित करतो की त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा। आज नीलम पंडित यांना आपण बोलवलेलं आहे, तसं तर सर्वजण ओळखतो, पण यांची कारकीर्द सुरू झाली युक्रांदचे ते उपाध्यक्ष आहेत आणि संविधान प्रचारक आणि सराव मोहीम सुमारे 75 लोकांनी ऑनलाईन ऑफलाईन कार्यक्रम आणि कार्यशाळेचे मध्ये भाग घेतलेला आहे। तसेच युक्रांदच्या अंतर्गत जन आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग आहे। संविधान प्रचारक लोक चळवळ ह्या प्रोसेसमध्ये पण ते काम करतात। संविधानाच्या प्रसारासाठी ग्रुप समता फेलोशिप गुरु इंडियाचे ग्रुप फेलो जानेवारी 22 ते 24, पाणी फाउंडेशन बारामती जिल्ह्यातील नारोली गावातील पाणी स्वयंपूर्ण बनवण्यात पाणलोट व्यवस्थापनाचे मोठे योगदान आहे। ह्या काही गोष्टी त्यांच्या आपल्याला पण माहिती नव्हत्या। स्लिपा कॅन्सर फाउंडेशनचं काम करतात, व्यावसायिक कौशल्य, विश्लेषणात्मक कौशल्य, समस्या सोडविणे प्रशिक्षण आणि सामाजिक नेतृत्व विकास, विशेषतः NGO आणि सरकारी नेटवर्किंग कौशल्य, व्यावसायिक अनुभव त्यांचा। MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे ग्रामीण विसर्जन कार्यक्रमाचे प्रमुख आहेत। 26 फेब्रुवारी 18 ते 26 जानेवारी 23 आणि आजपर्यंत सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्या कार्यरत आहेत। माझ्या सर्व तरुण मित्रांना संविधानिक सलाम करते।
आणि मला जो विषय दिलाय त्याच्यावर मांडणी करण्याचा प्रयत्न करते. संविधानावरती जेव्हा बोलायचं असतं ना तेव्हा मला फार काही टेन्शन येत नाही खरं म्हणजे. पण आज माझ्या लक्षामध्ये आलं की सगळी तज्ज्ञ मंडळी समोर बसलेली असते आणि आज गंमत म्हणजे मला सकाळपासून काहीच म्हणजे त्या झोनमध्ये यायला वेळच मिळाला नाही. पण तरी आज मी प्रयत्न करते तुमच्या सगळ्यांसमोर काही मांडणी करण्याचा. भारतीय संविधान म्हटलं आपण की आपल्या डोळ्यासमोर जे येतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधान सभा, संविधानातले वेगवेगळी लोक जी आहेत ती, आणि मुख्य म्हणजे संविधानामध्ये जी मूल्य दिलेली आहेत आणि त्या मूल्यांचा आपल्या रोजच्या जीवनाशी काय संबंध असायला हवा, संविधानाकडे कसं बघायला हवं, या सगळ्याचा सध्या मला असं वाटतं की खूप घोळ झालेला आहे. आजचं जे वातावरण आहे, जे बदललेलं आहे, आपण असं सातत्यानं म्हणतो, तेव्हा नेमकं काय चुकलं तर आपण संविधानाला जनमानसामध्ये रुजवण्यामध्ये आपण कमी पडलेलो आहोत. नेमकं काय सांगितलेलं आहे त्याच्याबद्दलचे जे गैरसमज सातत्यानं पसरवले गेले ते जास्त लोकांपर्यंत पोहोचले आणि संविधानामध्ये काय सांगितलेलं आहे, काय अपेक्षित होतं ते सांगण्यामध्ये आपण सगळेजण कमी पडलो आहोत असं वाटतं. आणि म्हणूनच गेली अनेक वर्ष आपण सगळेच जण आपापल्या परीनं काम करण्याचा प्रयत्न करतो. नेमकं काय गैरसमज आहेत आणि संविधान नेमकं काय आहे ते जर आपण बघायला गेलो तर मला असं वाटतं की संविधानाबद्दल 3 महत्त्वाचे गैरसमज आहेत. एक म्हणजे महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच हे संविधान लिहिलेलं आहे, हा पहिला गैरसमज. दुसरा गैरसमज जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काहीच योगदान नाही, हा दुसरा गैरसमज. आणि तिसरा गैरसमज म्हणजे मला असं वाटतं की संविधानामध्ये भारतीयत्व किंवा भारतीय असं काहीच नाहीये, सगळं कॉपी पेस्ट केलेलं आहे, हा तो तिसरा गैरसमज आहे. आता हे सगळे गैरसमज नेमके काय कसे तर ते मला असं वाटतं की ते मुद्दामहून पसरवलेले आहे. पहिला जो गैरसमज जो येतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त संविधान लिहिलेलं आहे आणि मुख्य म्हणजे बहुजन समाजाच्या भावनांचा याच्यासाठी वापर केला जातो आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच हे योगदान आहे आणि मग दलितेतर समाजाला मग असं वाटायला लागतं की अरे या संविधानानं आपल्याला काहीच दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे हा झालेला सगळा घोळ आहे. तर हा पहिला जो आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया की भारतीय संविधान जेव्हा बनवलं गेलं तर त्याची निर्मिती प्रक्रिया जी आहे अतिशय रंजक आहे. खरं म्हणजे भारतीय संविधान जेव्हा सुरू झालं जे आपण म्हणतो की नेहरू रिपोर्टने, मोतीलाल नेहरूंनी 28 साली जो रिपोर्ट लिहिलेला आहे, मोतीलाल नेहरू रिपोर्ट, साल माझं मागे पुढे होत असे तर तो, पण त्याच्या आधीही अनेकदा संविधान आपापल्या परीनं लिहिण्याचे प्रयत्न झाले. पहिलं मला असं वाटतं की 1857 आम्हाला स्वातंत्र्य हवे, जो बंड झाला 1857चा तेव्हा झाला. त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली अगदी शेवटाला म्हणजे 1890च्या आसपास असं आहे, तेव्हा सुद्धा भारतीय संविधान किंवा आपल्या मागण्या आपण असं म्हणूयात ब्रिटिशांकडे मागण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामध्ये आपण नागरिक होतो पण तरीही आपण ब्रिटिशांना मागणी मागत होतो की आम्हाला शस्त्र बाळगण्याचा परवाना आमच्याकडे असायला हवा. असे अनेक प्रयत्न झाले आणि त्यातला महत्वाचा मग ज्याला आपण स्वराज्य संविधान म्हणतो तो म्हणजे मोतीलाल नेहरू रिपोर्ट. आणि गंमत म्हणजे मोतीलाल नेहरू रिपोर्ट जेव्हा तयार झाला तेव्हा तो बऱ्यापैकी सर्वांनी स्वीकारला पण त्याच वेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हणाले हे खूप माइल्ड आहे, असं नको होतं, याच्यापेक्षा स्ट्रॉंग आपल्याला संविधान हवं आहे. परंतु संविधानाची जी पाळंमुळं जी रचली गेली ती या मोतीलाल नेहरूंच्या रिपोर्टमुळे पाळंमुळे रचली गेली. आणि त्याच्यानंतर 1935 साली जो ब्रिटिश ऍक्ट आला आपला, त्याच्यावरती आधारित आपलं बरंचसं म्हणजे जी रचना आहे संसदेची आणि ही सगळी, तर त्याच्यावरती आधारित भारतीय संविधान आपण आणि ब्रिटिशांनी पण चॅलेंज दिलं. त्यांनी सातत्यानं 2-3 वेळेस आपल्या समोर संविधान देण्याचा प्रयत्न केला
परंतु आपले सगळे स्वातंत्र्य लढ्यातले जे सेनानी असतील किंवा त्यावेळेसचे सगळेच नेतृत्व होते त्यांनी पॅरलल हे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी कंटाळून जेव्हा मग ब्रिटिशर्सने चॅलेंज दिलं की इथून ठीक आहे तुम्ही हे संविधान बनवून दाखवा आणि मग आपण ते अतिशय उत्तमरित्या असं भारतीय संविधान बनवलं. पण त्यापूर्वी सुद्धा मग सायमन कमिशन आलं. लाल बाल पाल जे आहेत त्यांच्या आपल्याला तो थोडासा इतिहास सगळा माहिती आहे आणि लाला लजपत रायांचा लाठी सायमन गो बॅकची आपण स्लोगन आणि घोषणा दिली आणि मग लक्षामध्ये आलं ब्रिटिशर्सना की त्याच्या आधी एक कमिशन येऊन गेलं आणि त्यालाही बऱ्यापैकी विरोध झाला आणि त्यावेळेस मात्र हे बहिष्कार घातला गेलेला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा एमफिल आणि पीएचडी जेव्हा करत होते आणि त्यांना स्पॉन्सरशिप आपल्या सगळ्यांना माहिती स्कॉलरशिप जी होती सयाजीराव गायकवाडांनी दिलेली होती पण त्यांचा शेवटी ती स्पॉन्सरशिप थोडी थांबवण्यात आली आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे आले आणि त्यांनी त्या कमिशन समोर आपली अतिशय उत्तम मांडणी केली आणि त्यावेळेसच सगळ्यांच्या लक्षामध्ये आले की हे खूप मोठं आणि अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यानंतर सायमन गो बॅक आणि सायमन कमिशनचं आपल्याला इतिहास माहिती आहे आणि मग ब्रिटिशांच्या लक्षामध्ये आलं की आपण जर भारतामध्ये आलो म्हणजे आपले कमिशन्स इथे कमिटी समिती पाठवल्या तर सगळीकडनं विरोध होत आहे तर त्याऐवजी मग आपण इथलं जे नेतृत्व आहे म्हणजे राजकीय असेल सामाजिक असेल धार्मिक असतील त्या सगळ्यांना गोलमेज परिषदेमध्ये मग त्यांनी तिकडे बोलवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या गोलमेज परिषदेला सगळ्यांना माहिती आहे की बहिष्कार घालण्यामध्ये आपल्याकडनं पुन्हा गेला होता. महात्मा गांधी त्यामध्ये गेले त्या गोलमेज परिषदेला त्यांनी उपस्थिती दाखवली नव्हती. मग तिथे पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय उत्तमपणे मांडणी केली आणि संपूर्ण जगभर त्यांच्या वक्तृत्वाचा त्यांचा ज्ञानाचा एक मोठा पगडा बसला आणि पूर्ण जगभर त्यांना प्रसिद्धी मिळाली. मग दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी जे आहेत ते तिथे सामील झाले आणि त्यावेळेस मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी एकमेकांच्या समोरासमोर आले. त्यावेळेसच्या अनेक वेगवेगळ्या छान छान गोष्टी आहेत. त्यावेळेस महात्मा गांधींनी फक्त पंचा घालून गेले होते आणि राजासमोर आणि राणीसमोर असं अर्धवट जायला नाही पाहिजे अर्ध्या कपड्यांमध्ये असं त्या हे केलं आणि त्यावेळेस मग महात्मा गांधींनी खूप जास्त वातावरण तापायला नको म्हणून अतिशय सुंदर समर्पक असं उत्तर दिलं होतं की मला आता या असल्या वादामध्ये पडायचं नाहीये, मी इथे वेगळ्या कामासाठी आलेलो आहोत, आपण त्यावरती बोलूयात, माझ्या वेशाबद्दल तुम्ही आता बोलायला नको. आणि मग दुसरी गोलमेज परिषद झाली, तिसरी गोलमेज परिषद झाली आणि मग आपण भारतीय संविधानावरती काम करायला सुरुवात केली. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस असं हे संविधान लिहिल्या गेलं. आणि हे करताना मी पुन्हा म्हणते की पहिली जे गैरसमज आहे की फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये योगदान दिलं, तर त्याआधी मला सांगावंसं वाटेल की भारत आणि पाकिस्तानची पाळी झालेली नव्हती आणि म्हणून संविधान सभेमध्ये 389 लोक होती. आणि मग मुस्लिम लीग जेव्हा तिथे त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला स्वतंत्र राष्ट्र हवं, त्यांची वाट बघितल्या गेली. त्याच्याबद्दलही जयकर, गाडगीळ यांचेही रेफरन्सेस आहेत, ते मी ओघांना आता जेव्हा बोलेन तेव्हा येतीलच. आणि मग त्याच्यानंतर मात्र 298 लोक जी होती ती संविधान सभेमध्ये आली आणि अतिशय सर्वसमावेशक अशी ही संविधान सभा होती. आता त्याचं एक छोटंसं उदाहरण मी देते की संविधान सभेमध्ये कोण कोण होते. तो उजवे होते, डावे होते, मध्यममार्गी होते, समाजवादी होते, सगळेच जण होते. काँग्रेस खरं म्हणजे त्याच्यामध्ये जवळ 258 असं साधारणपणे 250 असं बहुसंख्य मेजॉरिटी ज्याला आपण म्हणतो तर मेजॉरिटीने काँग्रेस होतं आणि अतिशय सहज सोप्या पद्धतीनं संविधान त्यांनी पारित करून घेतलं असतं. परंतु तसं न करता सर्वसमावेशक सगळ्यांना घेऊन जाण्याचं त्यांचं धोरण होतं आणि म्हणून सर्व विचारधारेच्या लोकांना या संविधान सभेमध्ये स्थान दिलं गेलं होतं. त्याच्यासाठी एक साधं मी नेहमी एक उदाहरण देते की कसं सर्वसमावेशक होतं. तर संविधान सभेमध्ये ज्या महिला होत्या, किती महिला होत्या? 15 महिला होत्या.
आपण त्या 15 महिलांची जर नावं घेतली तर आपल्याला लक्षामध्ये येईल की या 15 महिलांच्या निवडीबाबत इतकी विविधता ठेवली गेली होती. तर जेव्हा आपण 299-298 लोकांबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा किती विविधता आणि डायव्हर्सिटी, प्रत्येकाला क्लास म्हणजे क्लास असेल, कास्ट असेल, वर्ग असेल, विविध धर्म असं त्यांची नावं मी सांगते आणि मग लक्षामध्ये येईल की अमू स्वामीनाथन, दक्षिणान वेलयुधन, कमला रे, कमला चौधरी, मालती चौधरी, त्याच्यानंतर दक्षिणान वेलयुधन, बेगम एजाज रसूल, राजकुमारी अमृत कौर, ॲनी मॅसेक रेने, पूर्णिमा बॅनर्जी, सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, दुर्गाबाई देशमुख, अशा विविध, आपण याच्यावरून लक्षामध्ये आलं तर ॲनी मॅसेकरेने अँग्लो इंडियन 0.1 अगदी 1.5 लाख 2 लाख लोक असतील आणि पण त्यांच्या सुद्धा काहीतरी मागण्या असतील, त्यांचे काही प्रश्न असतील, ते सुद्धा संविधान सभेमध्ये मांडता आले पाहिजेत. मायनॉरिटीजकडे चांगल्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे, त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, यासाठी त्यांना या संविधान सभेमध्ये घेतलं होतं. बेगम एजाज रसूल ज्या आहेत की एका दृष्टीनं त्या अतिशय धार्मिक होत्या, परंतु त्यांनी सांगितलं होतं की आपला जो भारत देश आहे तो धर्मनिरपेक्ष असला पाहिजे. जसं मौलाना आझाद जे होते, त्यांनी पण 5 वेळेस ते नमाज म्हणजे नमाज हे करायचे. हज मध्ये त्यांनी कुराणाचा अभ्यास जाऊन केलेला होता. हे सगळं असताना सुद्धा त्यांनी धर्मनिरपेक्ष भारताचा पुरस्कार त्यावेळेस केलेला होता. तर या महिलांबद्दल आपण जेव्हा बोलतो आहोत, हंसा जीवराज मेहताच्या बद्दल अजून एक छानशी गोष्ट सांगावी, म्हणजे माहिती सांगावीशी वाटते मला की गोलमेज परिषदेच्या वेळेस असेल असं मला असं वाटतं की जेव्हा सरोजिनी नायडू दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी महात्मा गांधी, कारण त्यांचे फोटो आहेत म्हणून की गोलमेज, आणि त्या लंडनमध्ये त्यांच्या बरोबर दिसतात. तर हंसा जीवराज मेहता तिथे MA फिलॉसॉफी करत होत्या आणि त्या भेटल्या सरोजिनी नायडूंची आणि त्यांची भेट झाली आणि मग सरोजिनी नायडू म्हणाल्या की तुमच्यासारख्या महिलांचा स्वातंत्र्य लढ्यासाठी खूप उपयोग होईल. तुम्ही भारतात परत या, आपल्याला संविधान बनवायचं आहे, तुम्ही त्याच्यासाठी परत या. त्या परत आल्या, त्यांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाल्या म्हणून अटक झाली होती, त्या जेलमध्ये राहिल्या होत्या. तर त्या, आणि नुसतं एवढंच नाही तर त्याच्यानंतर जेव्हा एलिना रूझवेल्ट यांनी 10 डिसेंबर 1948 रोजी जो मानवी हक्कांचा जाहीरनामा, पहिलं विश्वयुद्ध झालं, दुसरं विश्वयुद्ध झालं आणि त्याच्यानंतर जो मानवी अधिकारांचा म्हणजे ह्युमन राईट डिक्लेरेशन आपण ज्याला म्हणतो तो जाहीरनामा हे केला, त्याच्या त्या उपाध्यक्ष एलिना रूझवेल्ट या त्याच्या अध्यक्ष होत्या आणि हंसा जीवराज मेहता या उपाध्यक्षा होत्या. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आणि मग सुरुवातीला असं झालं की पुरुषांचा जाहीरनामा असं, मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की का स्त्रिया नसतील, स्त्रिया या मनुष्य प्राण्यामध्ये गणती होत नाही का, आणि मग त्याच्यावरती चर्चा झाली आणि म्हणून त्याला आपण मानवी हक्कांचा जाहीरनामा असं म्हणतो. आणि या सगळ्या ज्या नुसता हंसा जीवराज मेहताच नाही तर या सगळ्या 15 महिलांनी अतिशय अभ्यासपूर्वक असं योगदान हे जे आहे ते संविधानामध्ये दिलेलं आहे. दक्षिणाने वेलयुद्धन दलित महिला होत्या आणि त्यांचा इतिहास खूप, त्यांच्या घराण्याचा इतिहास खूप हे आहे. आणि कोणते जज आहेत ज्यांच्यावरती आता जय भीम निघाला, त्यांचं नाव जस्टिस चंद्रू जे आहेत, तर ते त्यांच्याच वंशज आहेत आणि त्यांच्या आई वडिलांनी आणि त्यांनी बंड पुकारलं होतं आणि त्या नावेमध्ये बोटीमध्ये जाऊन राहिल्या आणि त्यांनी सांगितलं की जमिनीवरती तुमची कास्ट सिस्टम आहे आणि मग आम्ही इथे नाहीये समुद्रावरती, तर आम्ही आमचा वेगळा देश, आम्ही आमचं वेगळं गाव, आम्ही आमचं वेगळं असं इथे निर्माण करतो. अशा प्रकारचं कायम त्यांनी बंड सत्याग्रह वेगवेगळ्या पद्धतीनं केले होते. अमू स्वामीनाथन बद्दल बोलायचं झालं तर स्त्रियांच्या हक्कांबद्दल त्या अतिशय जागरूक होत्या. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण ते संविधान स्वीकृत केलं. त्याच्या आदल्या आता शेवटचेच हार्डली 2-3 दिवस राहिले होते आणि प्रत्येक जण आपापले मतं मांडत होतं. अमू स्वामीनाथननी सांगितलं होतं की आता जगातलं कोणीही म्हणू शकणार नाही की महिलांना भारतीय म्हणजे स्वतंत्र देशामध्ये, भारतीय देशामध्ये स्थान नाही, असा कुठलाही देश म्हणू शकणार नाही. कारण ज्या दिवशी भारत देश जन्माला आला त्या दिवशीपासून महिलांना
मत देण्याचा अधिकार मिळालेला आहे. 150 आपण कायम म्हणतो की युरोपियन कंट्रीज किंवा वेस्टर्नकडे आपण नेहमी डेव्हलप कंट्रीज म्हणून, विकसित राष्ट्र म्हणून बघतो आणि तिथे महिलांना मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी 100 वर्ष 150 वर्ष, अगदी 1953 साली स्कॅन्डिनेव्हियन कंट्री मधलं स्वित्झर्लंड त्याला सुद्धा इतकं उशिरा उजाडला आणि महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. परंतु ज्या दिवशी भारत देश जन्माला आला त्या दिवशीच महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. असे अनेक गोष्टी ज्या 5000 वर्षांच्या परंपरेमध्ये आपल्याला मिळालेल्या नव्हत्या, सर्वसामान्य लोकांना मिळालेल्या नव्हत्या, महिलांना मिळाल्या नव्हत्या, वंचितांना, दलितांना मिळाल्या नव्हत्या, त्या एका केवळ संविधान निर्मिती जी झाली आणि संविधान आपण स्वीकृत केलं त्या दिवशीपासून आपल्याला मिळालेलं आहे. असं सुंदर संविधान आहे. आणि म्हणून म्हणाले की या फक्त 15 महिलांच्या बद्दल आपण नुसतं बोललो तरी त्याच्यावरती आपलं वेगळं सत्र होऊ शकतं, पण या 15 महिलांचा त्याच्यामधला सहभाग, त्याच्यामधलं योगदान, त्याबरोबरच अनेक म्हणजे आदिवासींचे जसपाल मुंडा त्याच्यामध्ये होते आणि अशी अनेक मंडळी होती आणि त्यांनी त्याच्यामध्ये आपलं काय दिलेलं आहे, योगदान दिलेलं आहे. तर हे सगळं बोलत असताना म्हणून जेव्हा आपण पहिली मिसकन्सेप्शन, भ्रांती किंवा ज्याला आपण गैरसमज म्हणतो, तर त्या गैरसमजाबद्दल जेव्हा कोणी बोलत असेल किंवा आपल्याला फोडून काढायचा प्रयत्न करत असेल तर आपल्याकडे ही माहिती असायला हवी. बरं, हे झालं संविधान सभेमधलं. मग सर्वसामान्य लोकांचा त्याच्यामध्ये काहीच से नव्हता का, काहीच म्हणणं नव्हतं का, तर तसंही नाहीये. 7635 सूचना मागवल्या गेल्या, त्याच्यापैकी 5374 वगैरे साधारणपणे 5500 सूचनांवरती संविधान सभेमध्ये चर्चा झाली आणि 2500, साधारण 2500, एक्झॅक्ट आकडा मी नंतर पाहिजे तर बघून सांगते, साधारण 2500 सूचनांचा समावेश आपल्या संविधानामध्ये केलेला आहे. म्हणजे संविधान हे सर्वसमावेशक होतं. ते कोणा एका व्यक्तीनं, एका समाजासाठी असं बनवलेलं नव्हतं, तर या सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान होतं. आता दुसरी भ्रांती जेव्हा, दुसरा गैरसमज आपण म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं याच्यात काहीच योगदान नव्हतं असं म्हटलं जातं, तर तेही बिलकुल साफ चूक आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं याच्यामध्ये पूर्णपणे योगदान होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये नसले असते, मसुदा समितीचे अध्यक्ष झाले नसते, तर आज अतिशय सर्वसमावेशक, प्रगतशील, आपण ज्याला पुरोगामी असं म्हणतो, हे संविधान आपल्याला मिळालं नसतं. मी म्हणाले तसं की याच्या आधी सुद्धा संविधान बनवण्याचे अनेक प्रयत्न झाले. माझ्या माहितीप्रमाणे 12 प्रयत्न झाले याच्या आधी आणि त्यापैकी 8 प्रयत्नांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान होतं. कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं स्वतःची मांडणी असेल आणि संविधान सभेमध्ये सुद्धा सुरुवातीला ते सप्रूंनी वगैरे जेव्हा संविधान लिहिलं आणि त्या लिहिण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामध्ये नव्हते. त्यांनी स्वतःचं वेगळं असं एक संविधान बनवलं होतं. सायमन कमिशनच्या बाबतीमध्ये पण मला बोलायचं की सायमन कमिशनचा रिपोर्ट जो होता तो इतका छोटा होता आणि त्याच्यापेक्षा अनेक पटीनं, 10 पटीनं मोठा रिपोर्ट जो होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला होता. म्हणजे अतिशय सुरुवातीपासूनच, म्हणजे जेव्हापासून त्यांना कळत होतं त्या कळत्या वयापासून त्यांनी भारताचं वेगळं संविधान आपलं स्वतःचं असायला हवं, त्यामध्ये कुणाला काय मिळायला हवं याची सुस्पष्ट मांडणी त्यांच्या विचारांमध्ये होती, त्यांच्या लिखाणामध्ये होती आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान निर्मितीमध्ये खूप महत्वाचं आणि मोठं योगदान आहे. आपण बघतो की आपल्या ज्या मीटिंग्स होतात कोऑपरेटिव्ह सोसायटीचा, आपण म्हणतो कोऑपरेटिव्ह, पण त्या किती कोऑपरेटिव्ह असतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. साधं जिन्यातून खाली उतरताना आपण बल्ब लावायला पाहिजे, लाईट लावायला पाहिजे, तो सुद्धा कित्येकदा लावला जात नाही. किंवा जेव्हा त्या मीटिंग्स होतात, बैठका होतात, त्यावेळेस ज्या वादळी होतात आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बऱ्याचदा असं होतं की निष्पन्न होत नाही, तर तसंच काहीसं संविधान सभेमध्ये झालं असतं. जेव्हा या सगळ्या चर्चा, घमासान चर्चा चालू होत्या, वादविवाद होत होते, शेवटचा अंतिम शब्द किंवा त्याच्यावरची जी मांडणी होती ते कशा पद्धतीनं बघायचं, हे सगळं जे काही होतं ते सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे बॅरिस्टर जयकरांनी पण एका ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की अगदी सुरुवातीला मुस्लिम लीगच्या साठी आपण आता वाट पाहिली पाहिजे, तुम्ही हे संविधान
लिहायला सुरुवात करतात वगैरे याच्यावरती वादविवाद सुरू झाला होता. आणि त्याच्यामध्ये बॅरिस्टर जयकरांनी मांडणी केली होती की मुस्लिम लीगची आपण वाट बघितली पाहिजे, त्यांना समावेश करून घेण्यासाठी त्यांना संधी दिली पाहिजे. तर त्यावेळेस त्यांचं म्हणणं सगळ्यांनी खोडून काढलं. मग राजेंद्र प्रसादांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढे केलं आणि ते म्हणाले तुम्ही मांडणी करा. मांडणी जयकरांचीच होती, पण खूप वेगळ्या पद्धतीने होती, वेगळ्या दृष्टिकोनातून होती. आणि ते ज्या पद्धतीनं प्रभावीपणे बोलले त्यांना कुणीही विरोध केला नाही. बॅरिस्टर जयकरांनी सांगितलं की आम्ही म्हणजे हुट आउट आम्ही यांना म्हणजे काय म्हणतो की यांना आम्ही त्यांनी जो प्रस्ताव ठेवलेला आहे आम्ही आवाजी मतदान किंवा त्यांना आम्ही बोलूच देणार नव्हतो. म्हणजे जे संसदेत आत्ताचं आपल्याला चित्र दिसतं तसं काहीसं त्यांना उभं करायचं होतं. पण त्यांची वक्तृत्व शैली आणि मांडण्याची पद्धत एवढी प्रभावी होती की सगळे म्हणाले की नंतर आम्ही सगळ्यांनी डेस्क वाजवले, आम्ही ते बेंच वाजवले आणि ते काय म्हणतायत आम्ही ऐकून घेतलं. आणि तिथेच ठरलं की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण मसुदा समितीचं अध्यक्ष करायचं म्हणून. नंतरचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मग बंगालमधनं ते निवडून गेले, मग तो प्रांत पाकिस्तानामध्ये गेला फाळणी झाल्यानंतर. मग राजेंद्र प्रसाद आणि खैरे यांचं बाळासाहेब खेर, तर मग त्यांचं एकमेकांशी बोलणं झालं. आणि मग आता काय करायचं, मग बॅरिस्टर जयकरांनी राजीनामा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून संविधान सभेमध्ये घेण्यात आलं. आणि मग बॅरिस्टर जयकरांना पहिले व्हाईस चान्सलर म्हणून आपल्या SPPOचं सावित्रीबाई फुले तेव्हाचं पुणे विद्यापीठाचा व्हाईस चान्सलर म्हणून काकासाहेब गाडगीळ यांनी सुद्धा त्यांच्याबद्दल अतिशय महत्वाचं बोलून ठेवलंय. बेगम एजाज रसूल ज्या आहेत त्यांनी भारतीय संविधान किती सर्वसमावेशक आहे आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान किती महत्वाचं आहे याबद्दलची सगळी मांडणी अतिशय उत्तम करून ठेवलेली आहे. म्हणजे या दोन्ही जे गैरसमज आहेत हे दोन्ही गैरसमज आपण नीट समजून घेतले पाहिजेत. आणि हे दोन्ही गैरसमजांबद्दल जेव्हा आपल्याला खोडून काढायचं असेल तेव्हा ही जी माहिती आहे ही अतिशय महत्वाची माहिती आपल्याकडे असायला हवी. तर असं. आणि तिसरं जे आता पुन्हा आपण म्हणतो की भारतीय संविधानामध्ये भारतीय असं काहीच नाहीये, तर मी म्हणेन की भारतीय संविधान हे पूर्णपणे आपल्या भारतीय मातीतनं उगवलेलं आहे. त्याचं मूळ जे आहे या सगळ्या भारतीय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये संतांचे जे विचार आहेत, आपल्या महामानवांचे जे विचार आहेत, बुद्ध चार्वाक यांनी जी मांडणी केलेली आहे त्या सगळ्यांचे विचार या भारतीय संविधानामध्ये आपल्याला ठायी ठायी दिसतात असं म्हणायला हरकत नाही. संत जनाबाईंनी वैज्ञानिक दृष्टिकोन जो दिलेला आहे की रजस्वला किंवा मासिक पाळीमध्ये आपण महिलांना बाजूला बसवतो, तर ते बसवणं किती चुकीचं आहे की पुरुष जो आहे, स्त्री ज्या आहे त्या उदरातून येतात आणि त्याच्यासाठीची ही मासिक पाळी आहे तिला त्यावेळेस समजत होतं. तर असा हा वैज्ञानिक दृष्टिकोन जो असेल तो सुद्धा संत जनाबाई असतील, कबीर असतील, कबीरांचं धर्मनिरपेक्षता तत्व जे आहे ते आपण स्वीकारलेलं आहे. बुद्धांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता याबद्दल बोललेले आहेत. स्वातंत्र्य म्हणजे वैदिक परंपरेतनं कर्मकांडामधनं आम्हाला मुक्ती पाहिजे आहे हे त्या काळी त्यांनी मांडलं. त्या प्रकारचा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी जो मांडला तो पुढे पंडित नेहरूंनी पुढे घेऊन गेले. या सगळ्यांचं जे काही आहे सार जे आहे आपल्याला सगळीकडे संविधानामध्ये दिसतं. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे सगळे जे आहे, समतेबद्दल आपल्या संतांनी सतत सातत्यानं सगळीकडे मांडणी केलेली आहे. संत चोखामेळा असतील, संत तुकाराम असतील, ज्ञानेश्वर असतील, या सगळ्यांनी, संत जनाबाई, मुक्ताबाई या सगळ्यांनी जी सातत्यानं मांडणी केलेली आहे, संत रोहिदास असतील. आता आपण महाराष्ट्रामधले आहोत म्हणून आपल्याला खूपसं बहुतेक करून महाराष्ट्रातल्या संतांबद्दल आपण म्हणतो, परंतु या सगळ्यांची जी विचारसरणी आहे, विचार प्रणाली आहे ती ठायी ठायी आपल्याला या संविधानामध्ये दिसते. त्याबद्दलचे अनेक जे काही दोहे असतील, ओव्या असतील आपल्याला कुठे ना कुठेतरी वाचता येतात आणि त्याचे संदर्भ आपण आपले जे अनुच्छेद लिहिलेले आहेत. ज्ञानेश्वरांनी सगळ्यांना म्हणजे प्राकृत भाषेतून, संस्कृत मधून प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे सर्वसामान्य लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना समजेल या भाषेमध्ये हे केलं पाहिजे, मिळालं पाहिजे. ते आपल्याला अनुच्छेद 21 क मध्ये दिसतं की शिक्षण हा मूलभूत हक्क आहे म्हणून तिथे मांडणी केलेली आहे. तर असं सगळं जे काही आहे तर
तर मला असं वाटतं की हे सगळं जे आहे ते पूर्णपणे भारतीय आपण म्हणताना म्हणतो स्वातंत्र्य, समता, बंधु, लिबर्टी, फ्रॅटर्निटी आणि हे सगळं फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून घेतलेलं आहे. तर ते मला वाटतं की सपशेल चुकीचं आहे. हे आपण कुठूनही घेतलेलं नाही, तर ते पूर्णपणे आपल्या या काही परंपरा आहेत, ज्या चांगल्या परंपरा आहेत अनेक वर्षांच्या, त्या चांगल्या परंपरांचं सार जे आहे या संविधानामध्ये आपल्याला ते सगळीकडे दिसतं. तर इथपर्यंत आता आजचं आवाहन जेव्हा आपण म्हणतो की सगळीकडे मनुस्मृतीवरती आधारित आपल्याला भारत देश हवा का संविधानावरती आधारित आपल्याला भारत देश हवा, हा पहिला मुद्दा आता सातत्यानं पुढे येतो. तर हा सगळा झगडा जो आहे ना तो 5000 वर्षांच्या या कर्मकांड आणि अतिशय मागे नेणाऱ्या या सगळ्या ज्या चालीरीती आहेत, परंपरा आहेत, यांचा आणि 75 वर्षापासून लिहिलं गेलेलं अतिशय पुरोगामी अशा पद्धतीनं लिहिलेलं गेलं संविधान, अशा या दोन गोष्टींचा हा झगडा आहे. तर हे जेव्हा करत असतो तेव्हा त्यासाठी आपल्याला जेव्हा लढावं लागेल या सनातन्यांच्या विरुद्ध, ज्यांना हे सगळं जाती व्यवस्था हवी आहे, वर्ग आधारित भेदभाव आपल्याला जेव्हा हवा आहे, तर त्याच्यासाठी लढायचं असेल तर मला असं वाटतं की कायम आपल्याला संविधान आपल्या नसानसामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये भिजलेलं असायला हवं. धर्मनिरपेक्षता, पहिले जे 5 शब्द आहेत जे अतिशय महत्वाचे आहेत आणि जे संविधान निर्मितीकारांनी जे भारताचं स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नालाच आजच्या विचारांमुळे तडा जातो आहे असं मला वाटतं. पहिलं म्हणजे जे आहे ते सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. सार्वभौमत्वाला सातत्यानं धोका पोहोचत आहे. तो असा की आपण आता पाहिलं की पाकिस्तानाबरोबर जेव्हा आपण आपल्याला म्हणजे लढाई तुम्ही म्हणता आहात की ती पुकारली गेली होती, लढाई सुरू झाली होती आणि 7 वेळेस किमान ट्रम्प जे आहेत ते म्हणाले होते की आम्ही सांगितलं की हे युद्ध थांबायला पाहिजे. म्हणजे देशाचा जो काही विचार आहे, इथल्या लोकांनी जो विचार केला पाहिजे, आणि आपण जे म्हणतो की माननीय पंतप्रधान मोदी हे देशाच्या साठी निर्णय घेतात, मग त्यांनी जर निर्णय घेतलेला असेल तर पूर्णपणे त्याला तडा या गोष्टीला जात आहे. तर याच्याकडे आपण सगळ्यांनी सजगपणे पाहिलं पाहिजे आणि सातत्याने संविधानामध्ये ही जी काही स्वप्न दाखवलेली आहेत त्या स्वप्नांचा सातत्यानं प्रचार प्रसार केला पाहिजे. दुसरं जे आहे की सार्वभौम, समाजवादी, क्रोनो कॅपिटॅलिझम आणि त्याच्याबद्दल भरभरून सगळीकडे लिहिलं जातं आणि हे कसं बरोबर आहे. विकास पाहिजे असेल तर कॅपिटलिस्ट जे लोक आहेत, इंडस्ट्रियलिस्ट लोक आहेत, यांच्या हातामध्ये वेगळ्या पद्धतीनं आता पूर्ण सत्ता गेलेली आहे आणि म्हणूनच अनेक आपण बघतो आहोत की निकाल सुद्धा फिरलेले दिसत आहेत. तर आपलं जे इतक्या वर्षांचं 75 वर्षांपासून आता कुठे संविधानावरती खूप जागृती निर्माण होते आहे आणि त्या विचारांनाच तिथे तडा जात आहे. तर त्यावेळेस संविधानामध्ये जी समाजवादी भारताचं जे स्वप्न पाहिलेलं आहे त्या स्वप्नांचा पुन्हा पुन्हा आपल्याला पुनरुच्चार करणं गरजेचं आहे. त्याच्या समाजवादी, धर्मनिरपेक्ष, हिंदू राष्ट्र जेव्हा तुम्ही घोषित करायला निघालेला आहात ते पूर्णपणे असंवैधानिक आहे. मी मगाशी पण उदाहरण दिलं की आझाद असतील, त्याच्यानंतर बेगम एजाज रसूल असतील आणि संविधान सभेमध्ये असे अनेक लोक होते की ज्यांना धर्म खऱ्या अर्थानं कळलेला होता. त्यांना माहिती होतं की धर्म हा आपल्याला व्यक्तीच्या संदर्भामध्ये आणि त्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या संदर्भामध्ये असायला पाहिजे आणि तो घराच्या बाहेर, म्हणजे हे जे काही स्तंभ आहेत आपले लोकशाहीचे, या लोकशाहीच्या स्तंभांवरती या धर्माचा पगडा नसायला हवा. आणि नेमकं आज आपल्याला सगळीकडे त्याचं उलट चित्र बघायला मिळतं आहे. आणि मग त्यावेळेस पुन्हा एकदा धर्मनिरपेक्ष काय आहे. बरं, धर्मनिरपेक्षता कुठल्या कोणाच्या बाबतीमध्ये आहे, ती व्यक्तीच्या बाबतीमध्ये नाहीये. कोणाला कोणता धर्म अनुसरायचा आहे, कुठल्या धर्माच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतींचा अवलंब करण्याचं स्वातंत्र्य त्या त्या व्यक्तीला, त्या त्या समाजाला दिलेलं आहे. पण सरकारला धर्म नाही, ही गोष्ट सातत्यानं आपल्याला सांगणं गरजेचं आहे. आणि आपल्यासारखे आपण सातत्यानं याच्यावरती आवाजही उठवतो
आणि परंतु त्याच्यातनं त्यांनी क्लुप्त्या पण काढलेल्या आहेत की मग मोठं मंदिर बांधलं जातं आणि मग त्यावेळेस आम्ही एका सर्वोच्च पदावरती नाहीयेत आणि त्यांच्या आसपास असलेले सुरक्षाकर्मी सुद्धा साध्या वेशामध्ये जातात, परंतु मग त्यावेळेस मीडिया मात्र वेगळ्या पद्धतीनं सगळ्यांच्या समोर त्याची वेगळ्या पद्धतीने मांडणी करतो. मग त्यावेळेस मात्र धर्मनिरपेक्षता या ज्या तत्वाला आहे, या ज्या स्वप्नाला आहे, पुन्हा एकदा काय होतो की तडा जातो. आणि लोकशाही आणि गणराज्य, लोकशाहीच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मांडणी केलेली आहे ती जास्त मला भावते की रक्ताचा एकही थेंब न साठता राजकीय आणि सामाजिक क्रांती घडवून आणणे म्हणजे लोकशाही होय. आणि ते आपण सातत्यानं करत आहोत. परंतु आज खरंच लोकशाही जिवंत आहे का, जागरूक आहे का, म्हणजे आहे का? कारण की वोट चोरीचे इतके मुद्दे, इतके प्रूफ्स ज्याला आपण म्हणतो पुरावे सातत्यानं मांडले जात आहेत, समोर दिले जात आहेत, परंतु त्यावरती काहीही काम केलं जात नाहीये. तर हे सगळंच संविधानामध्ये जी काही मांडणी केलेली आहे त्याच्या विरोधात सगळं चाललेलं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून त्याबद्दल आपण सगळ्यांनी सातत्यानं जागरूक राहिलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे जनसामान्यांपर्यंत ज्यांना अजून नीट संविधान समजलेलं नाहीये, नेमकं संविधानाची ताकद काय आहे ती समजलेली नाही आहे, त्यांच्यापर्यंत या संविधानाला घेऊन गेलं पाहिजे असं मला वाटतं. तर अशी मी मांडणी आतापर्यंत संविधान आणि आजचे विचार याच्यापर्यंत केलेले आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की हे सगळ्यांना माहिती आहे की समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द इंदिरा गांधींच्या काळात त्याच्यात हे करण्यात आले. तर आपल्याकडे असं काही हे आहे का की ज्या म्हणजे संविधानाचे जे समितीच्या सभा झाल्या त्याच्यात स्ट्रॉंगपणे कुणी असं मांडलं की हे आपल्याला राज्यात धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी ठेवायचं, आणि असं जर कोणी मांडलं असेल तर ते प्रत्यक्षात ते प्रस्थगित का नाही त्यावेळी आलं? नाही, मग आता हे मला रेफरन्स शोधून काढावं लागेल अगदी स्पेसिफिकली. म्हणजे ते डीपीएसपी मध्ये आहे वगैरे, महात्मा गांधी म्हणजे धर्मनिरपेक्ष तत्व, समाजवादी, हे सगळ्या अनुच्छेदांमध्ये दिसतं, पण त्यांनी स्पेसिफिक असं विचारलं की आहे का? समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष भारत असला पाहिजे या प्रकारची सर्व चर्चा संविधान सभेमध्ये झालेली आहे. आणि संविधान सभेचे जे 3 वर्षाचं कामकाज आहे त्या प्रत्येक शब्दाचा आपल्याकडे पुरावा आहे, कारण ते सगळे डिबेट्स रेकॉर्ड केले गेले, त्याचे मराठी भाषांतर पण उपलब्ध आहे. समाजवादाच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जे म्हणणं होतं ते त्यांनी स्टेट सोशलिझम असा शब्द वापरलेला आहे. आणि त्यांच्या सगळ्या भाषणांमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतामध्ये जो समाजवाद आणायचा आहे तो सरकारने आणायचा आहे, म्हणजे स्टेट सोशलिझमची त्यांनी मांडणी केली आहे. आणि संविधान सभेच्या बहुसंख्य सर्व सदस्यांचं म्हणणं असं होतं की स्वातंत्र्यानंतर भारताचं स्वरूप हे धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे. आणि याची मांडणी खूप आधीपासून झाल्यामुळे काँग्रेसची सगळी जी अधिवेशनं झाली, दरवर्षी जे अधिवेशन व्हायचं त्यामध्ये जे सगळे ठराव झाले त्या ठरावाचं थेट प्रतिबिंब तुम्हाला संविधानामध्ये दिसतं. आणि त्यामध्ये सातत्याने ही मागणी केली गेली काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये की स्वातंत्र्यानंतरचा भारत हा धर्मनिरपेक्षच असला पाहिजे. आणि याचाच अंदाज आल्यामुळे पाकिस्तानची मागणी केली गेली की आम्हाला धर्मनिरपेक्ष देशात राहायचं नाही, कारण धर्मनिरपेक्ष देशात राहिलं तर जिनांनी कॅबिनेट मिशन समोर जी मांडणी केलेली आहे त्या जिना हे म्हणतात की जर हा भारत धर्मनिरपेक्ष झाला तर मुसलमानांना इथे दुय्यम नागरिकत्व स्वीकारावं लागेल आणि हिंदूंचं आमच्यावर प्रभुत्व प्रस्थापित होईल, म्हणून आम्हाला या सेक्युलर इंडियामध्ये राहायचं नाही. त्यामुळे सेक्युलर आणि सोशलिस्ट हे असे शब्द इंदिरा गांधींनी आणले, हे त्या काळामध्ये आणीबाणीमध्ये आले. हे याच्या अगोदर ते सर्व स्वरूपामध्ये दिसतात, म्हणजे प्रिॲम्बलमध्ये ते दिसतात आपल्याला आत्ता, पण प्रिॲम्बल जे सुरुवातीला रचलं गेलं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ते नेहरूंनी त्याची सगळी रचना केलेली आहे. आणि नेहरूंची सगळी मांडणी ही सेक्युलर आणि सोशलिस्ट या स्वरूपाची. आणि आता मगाशी जी चर्चा झाली तर आपली आर्थिक धोरणं कशी असली पाहिजे याच्या संदर्भामध्ये 3 प्लॅन बनवले गेले होते संविधान निर्माण होण्याच्या अगोदर की भारताची आर्थिक धोरणं कशी असतील. तर सर्व उद्योगपतींना सांगितलं होतं की तुम्ही तुमचा प्लॅन सांगा. त्यांनी एक बॉम्बे प्लॅन बनवला होता, त्याच्यामध्ये टाटा होते,
त्यावेळेचे सगळे उद्योगपती होते, बिर्ला होते. एक साम्यवादी आणि समाजवादींनी एकत्र येऊन एक प्लॅन बनवला होता. आणि तिसरा एक महालनोबिस नावाचे इकॉनॉमिस्ट होते, त्यांनी या दोन्हींचा अभ्यास करून एक महालनोबिस नावाचा प्लॅन बनवला होता. म्हणून जसं काशीकर म्हणाले, सुरुवातीला समाजवादीच भारत निर्माण करायचा आहे हे पहिल्या दिवसापासून फिक्स होतं, कारण बाबासाहेबांनी राज्य समाजवादाचा स्वीकार केलेला होता. सुभाषचंद्र बोस असतील, नेहरू असतील, हे स्वतःला अभिमानाने समाजवादी आहे असं म्हणत होते. आणि 1942ला ज्यांनी नेतृत्व केलं, जी दुसरी फळी होती आणि जो काँग्रेस सोशलिस्ट पार्टी होती, त्यांची काँग्रेसच्या अधिवेशनांबरोबर अधिवेशनं व्हायची आणि त्यांची समाजवादी भारतासाठीच त्यांचं सगळं मांडणी होती. जेपी होती, लोहिया होते, एस एम जोशी त्याच्यामध्ये होते, साने गुरुजी होते. तर या सगळ्यांचं म्हणणं त्याच पद्धतीचं होतं. आर्थिक धोरणांच्या बाबतीमध्ये समाजवादी भारत पहिल्या दिवसापासून डिक्लेअर करता येणार नाही, कारण गरिबी प्रचंड आहे. समाजवाद एकदा स्वीकारला की सगळ्या गोष्टींची जबाबदारी कोणाची येते, तर ती सरकारची येते. सरकारने सगळ्यांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षणाची सोय ही करता येईल का आता, तर आता ती कपॅसिटी नाही. म्हणून काही गोष्टी उद्योगपतींना द्यायच्या, काही गोष्टी सरकारने करायच्या. याच्याकडनं आता आपण पूर्णपणे भांडवलशाहीकडे शिफ्ट झालेलो. पण हे ऑन रेकॉर्ड नाही. ऑन रेकॉर्ड अजूनही समाजवादी भारत निर्माण करायचा असंच संविधानामध्ये लिहिलेलं आहे. तो समाजवाद आज शब्द काढला गेलेला नाही, समाजवादी स्वरूप ते आता त्यांनी त्याच्यामध्ये करप्शन करायला सुरुवात केलेली आहे की ते 92 पासून सुरू झालेलं आहे. आणि त्या मिश्र अर्थव्यवस्थेपासून आता आपण पूर्णपणे भांडवलशाहीकडे. तर एक शेवटचा मुद्दा मी फक्त सांगतो की आम्ही नेहमी आपण काय भांडवलशाहीच्या विरोधात नाहीये, आपण उद्योगपतींच्याही विरोधात नाहीये, आपण कंपन्यांच्याही विरोधात नाहीये. जे कोणी समाजाचं कल्याण करतील ते सगळे लोक आपले आहेत. पण उद्योगपती असतील किंवा भांडवलशाही असते, याचं एकमेव उद्दिष्ट असतं ते म्हणजे नफा. आणि नफा कुठल्याही मार्गाने येऊ, नफा हे त्यांचं टार्गेट असतं. आणि समाजवादी व्यवस्थेचं टार्गेट हे असतं की सर्व्हिस देणं. आणि त्याच्यामध्ये नेहमी आम्ही उदाहरण देतो की पुण्याहून नाशिकला जायचंय, 2 पर्याय उपलब्ध आहे, ट्रॅव्हल्सने जायचं का एसटीने जायचं. तर ट्रॅव्हल्सने जाण्याने काय फायदे काय तोटे, एसटीने जाण्याने काय फायदे काय तोटे, याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की समाजवादी व्यवस्था हवी का प्रायव्हेट हवी. आणि जर तुम्ही म्हणाला की नाशिकला ठीक आहे, ट्रॅव्हल्स पण चांगली आणि एसटी पण चांगली आहे, पण पुण्यातल्या ग्रामीण भागात आज जायचं असेल तर ट्रॅव्हल्स जाणार नाही, कारण पूर्ण भरल्याशिवाय जात नाही. तिथे कन्सेशन नाही, तिथे रिझर्वेशन नाही, तिथे सवलत नाही. आणि एसटी मध्ये किंवा पीएमटी मध्ये आता तुम्हाला 50% महिलांना राखीव मिळतात. त्यामुळे वंचितांसाठी, ज्या देशामध्ये गरीब, वंचित, दलित लोक असतात, तिथे समाजवादाची गरज जास्त असते. आणि भारतामध्ये ही गरज जवळपास 70% आहे. त्यामुळे असं काय आपल्याला फार समाजवादी विचारसरणीचं अगदी आपण कट्टरपंथीच आहोत अशा पद्धतीने समाजवाद आला असं नाही. भारतासारख्या देशामध्ये समाजवादाशिवाय पर्याय नाही, म्हणून ते आलेलं आहे. हे संविधान कॉपी पेस्ट केलेलं आहे, मूळचं इथलं काही नाही. तर हा जो समाज आहे खोडून काढण्याचा एक प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही गेल्या वर्षी संत आणि संविधान अशी एक पुस्तिका आम्ही तयार केलेली, ती गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रकाशित केली. की संतांनी आपल्या देशातले, महाराष्ट्रात आणि एकूणच देशातल्या संतांनी जे समता, बंधुता किंवा ही मूल्य सांगितली, किंवा कर्मकांडांच्या विरोधात जे काही त्यांनी जनजागृती केली किंवा बंड केलं, या सगळ्या गोष्टी संविधानामध्ये रिफ्लेक्ट झालेल्या आहेत. आणि हेच आपण म्हणजे हे आपलं हा पाया आहे की हा गाभा आहे त्या संविधानाचा. तर हे आपण ठासून सांगितलं पाहिजे. कारण मी आता स्वतः गेली 40 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत काम करतोय आणि प्रकाशाने जाणवतं की अनिसा चळवळीला, मी माझं गेल्या महिन्यात पुस्तक प्रकाशित झालं तेव्हाही मी हा मुद्दा मांडला की अनिसा चळवळीला बदनाम करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात की तुम्ही हिंदूच्या विरुद्ध या आहात, की तुम्ही हिंदूंचं हे करता किंवा अशा तऱ्हेचं बदनामी केली जाते. ते आपण ठासून सांगितलं पाहिजे की आम्ही हिंदूंच्या विरोधी नाही, किंबहुना तुम्ही जे काही करताय हेच हिंदू विरोधी आहे. संतांनी सांगितला तो खरा धर्म आहे, तो देशाच्या म्हणजे एकत्मतेसाठी आहे, हे आपण ठासून सांगितलं पाहिजे. आपल्याला जे बॅकफूटवर जावं लागतं ते जावं लागू नये, त्यासाठी हे संविधान आपल्याला खूप उपयुक्त आहे. त्याचा आपण चांगला वापर करून घेतला पाहिजे. आणि संत आणि संविधान यासारख्या मुद्द्यातनं हे ठासून सांगितलं पाहिजे की संतांनी सांगितला तोच खरा धर्म आहे आणि तोच संविधानाचा पाया आहे. ते काय आपण कुठून कॉपी पेस्ट करून आणलेलं नाही, त्याचाच उपयोग करून आपण पुढे गेलं पाहिजे.